नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये। शेतीमध्ये टिकाऊ उत्पन्न आणि दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य हवं असेल तर एकदा लक्ष द्या या नव्या GR कडे। 18 जुलै 2025 रोजी सरकारने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2025-26 जाहीर केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला फळबाग लागवडीसाठी लाखोंचं अनुदान हे मिळणार आहे। या योजनेमध्ये पात्रता, अनुदानाची रक्कम, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाचे नियम आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही योजना म्हणजे केवळ झाडं लावण्याचा कार्यक्रम नाही, तर दीर्घकालीन उत्पन्न देणारी शेती पद्धती शेतकऱ्यांमध्ये रुजवण्याचा सरकारचा एक प्रयत्न आहे। द्राक्ष, संत्रा, मोसंबी, सीताफळ, डाळिंब, केळी, आवळा, चिक्कू, आंबा अशा 28 पेक्षा अधिक फळबाग लागवडीसाठी हे अनुदान देण्यात येणार आहे। ही योजना 2025-26 या आर्थिक वर्षात अंमलात आणली जात आहे। या योजनेसाठी राज्य शासनाकडून 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे 28 प्रकारच्या फळबागांची लागवड वाढवणे आणि शेतकऱ्यांना फळ शेतीकडे वळवणे। मूलभूत अनुदान 40% ते 50% दिलं जातं। प्रत्येक फळ पिकासाठी लागवडीचा हेक्टरनुसार निश्चित खर्च हा ठरवण्यात आलेला आहे। जसे की डाळिंबासाठी हेक्टर मागे 1 लाख इतकं अनुदान आहे, संत्र्यासाठी 80,000 रुपये आणि द्राक्षांसाठी 1.5 लाख रुपये। ही रक्कम बँक खात्यामध्ये थेट DBT प्रणालीद्वारे टप्प्याटप्प्याने मिळते। अर्जदार हा छोटा किंवा सीमांत शेतकरी असावा, म्हणजेच 1 ते 2 हेक्टर जमीन नावावर असावी। नावावर 7/12 स्वतःची शेतजमीन असणे गरजेचे आहे। शेती पंपासाठी वीज किंवा सिंचन व्यवस्था असावी। मागील 5 वर्षांमध्ये सरकारकडून अशा योजनेचा लाभ घेतलेला नसावा। वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे। आधार व बँक खाते आधारशी लिंक असणे गरजेचे आहे। अर्ज करताना तुम्हाला आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुक, जमीन सिंचनाचा पुरावा, शेती प्रमाणपत्र आणि शपथपत्र इत्यादी कागदपत्रे लागणार आहे। अर्जाची अंतिम तारीख अजून GR मध्ये नमूद केलेली नाही, मात्र जिल्हा स्तरावरून मार्गदर्शक सूचना लवकरच मिळणार आहे। लागवड ही तांत्रिक मार्गदर्शक तत्वांनुसार करणे बंधनकारक असणार आहे। कृषी विभागाचे निरीक्षण गरजेचे आहे। तपासणी अहवालानंतरच पुढचा हप्ता DBT द्वारे जमा होईल। लागवड झाल्याचा जिओ टॅग फोटो व साइट व्हिजिट आवश्यक आहे। ठराविक झाडांचेच खरेदी बिल ग्राह्य धरले जाणार आहे। अर्जांची छाननी जिल्हा अधिकाऱ्यांकडून केली जाईल। पात्र शेतकऱ्यांची यादी तालुका जिल्हा कृषी कार्यालयाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध होईल। ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी योजना घेतलेली नसेल त्यांना प्राधान्य आहे। SC, ST, महिला किंवा अपंग शेतकऱ्यांना अतिरिक्त 10% प्राधान्य आहे। कृषी आयुक्तालय पुणे ही मुख्य अंमलबजावणीची संस्था आहे। तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कृषी सहाय्यक, कृषी विज्ञान केंद्र आणि महाजनोत्तेजन अभियानाअंतर्गत ही योजना प्रसिद्ध केली जाणार आहे। सर्व माहिती कृषी कार्यालयामधूनच तपासून घ्या। ऑनलाईन अर्ज करताना सर्व डॉक्युमेंट्स एकत्र तयार ठेवा। जर लागवड करता आली नाही तर अनुदान मागे घेतलं जाऊ शकतं। लागवडीनंतर दर 3 महिन्यांनी फोटो व प्रगती अहवाल अनिवार्य आहे। बोगस बिलं, खोटी माहिती दिल्यास शासकीय कारवाई होऊ शकते। मित्रांनो, शेतीमध्ये टिकून राहायचं असेल तर फळबाग लागवड ही एक जबरदस्त पर्याय आहे। भाऊसाहेब फुंडकर योजना 2025-26 ही एक संधी आहे शाश्वत उत्पन्नाची आणि आधुनिक शेतीचा स्वीकार करण्याची। तुमचं वय, जमीन आणि नियोजन जर अनुकूल असेल तर आजच अर्ज करा। GR ची लिंक, अर्ज पोर्टल आणि मार्गदर्शक सूचना डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।